शौर्य आणि समृद्धीचा सण असणाऱ्या विजयादशमीचा आज देशभरात उत्साह। सरस्वती पूजा आणि शस्त्रपूजन करून आज होणार सीमोल्लंघन। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भुज लष्करी तळावर जवानांसोबत साजरा केला विजयादशमीचा उत्सव। शस्त्रपूजन आणि सैनिकांसाठी अनेक नव्या सुविधांचं उद्घाटन। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली। गेल्या दशकभरात खादी उत्पादनात आणि विक्रीत लक्षणीय वाढ। खादीच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन। नागपुरात रेशीम बागेत साजरा झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा विजयादशमी उत्सव। संघ स्वयंसेवकांनी केलं ध्वजवंदन, शस्त्रपूजन आणि पथसंचलन। समाजाच्या सर्व घटकांना जोडण्याचं सत्कार्य संघाकडून निरंतर सुरू असून संघाबद्दल तरुणांमध्ये आकर्षण वाढत आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघाच्या कार्यक्रमात प्रतिपादन। देशासाठी उत्तरदायी असलेल्या हिंदू समाजाचं बळकट, सद्गुणी आणि संघटित स्वरूप हे देशाच्या अखंडता, एकता, विकास आणि सुरक्षिततेची हमी। सरसंघचालक मोहन भागवत। आज 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरात दीक्षाभूमी इथं देशविदेशातून आलेल्या अनुयायांची गर्दी। विविध कार्यक्रमांचं आयोजन। राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजिटल विद्यापीठ मंचाचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन। मद्य दुकानं वगळता राज्यातली दुकानं, मॉल्स, हॉटेल्स आणि सिनेमागृहांसह अन्य व्यावसायिक आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार। शासन निर्णय जारी। आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात। पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली।